नमस्कार. मी आज तुम्हाला गुळाची लापसी करून दाखवणार आहे. लापसी म्हणजे ते दलियापासून केली जाते. त्यासाठी मी बारीक दलिया वापरलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मोठा वापरू शकता. थोडा मोठ्याची पण चांगली होते. मी एकदम बारीक वापरलेला आहे. ही पारंपरिक रेसिपी आहे. आता जास्त कोण ही रेसिपी करत नाहीत, पण खायला खूप टेस्टी लागते ही. आणि आपल्या शरीरासाठी पण दलिया खूप चांगला असतो खायला. तर त्यासाठी मी आता हा दलिया घेतलेला आहे बघा, 2 कप ह्या कपानं. मी एकाच कपानं मेजरमेंट घेतलेला आहे. थोडा बारीक आहे हा, मोठा घेतला तरीसुद्धा चालतं. ह्याच कपानं मी आता 1.5 कप चिरलेला गूळ घेणार आहे. हा 1.5 कप गूळ घेतला मी चिरलेला त्याच कपानं. आणि त्याच कपानं आता मी घट्ट अर्धी वाटी तूप, म्हणजे वितळून ते पाऊण वाटी होतं, पाऊण कप होईल एवढं तूप लागतं त्याला. त्यातलं तूप आता मी कढईमध्ये 1 चमचा घालून घेते. आणि त्यामध्ये काजू आणि बदामचे तुकडे केलेत ते थोडे परतून घेते तुपावर. थोडासा क्रंचीपणा आला की ते त्यामध्ये चांगले लागतात. तर त्यामध्ये मी 1-2 चमचे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, ते पण थोडे परतून घेते. ही रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा आणि हाईपचा ऑप्शनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील तुम्हाला. तर पूर्ण राहिलेलं तूप मी त्यामध्ये घालून घेतलं. आणि त्यामध्ये आता सगळा दलिया मी घालून घेतला. हा दलिया आता दिसताना पिवळसर दिसतो, पण भाजून झाला की त्याला पांढरा कलर येतो. खमंग असा 1-5 मिनटं भाजून घ्यायचा आहे. 1-5 मिनटं भाजावा लागतो मिडियम गॅसवर. हा बारीक असल्यामुळे लगेचच भाजून झाला आहे. बघू शकता तुम्ही त्याचा कलर कसा बदललेला आहे. आणि वास पण खमंग सुटलेला आहे त्याचा भाजलेला. तर हा मी आता एका डब्यामध्ये काढून घेते. आणि त्याच कढईमध्ये आता मी गूळ घालून घेते चिरलेला. आणि त्याच कपानं मी 2 कप लापशीला 4 कप असं पाणी घालून घेते. म्हणजे 1 कपाला 2 कप, कारण ही लापशी थोडी बारीक आहे. जर जाड असेल लापशी तर 2.5 कप घालायचं पाणी. ह्याला लापशी बारीक असल्यामुळे ह्याला 4 कप पाणी बास झालेलं आहे. त्याला चांगली आता उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी 1 चिमूटभर मीठ घालून घेते. गोड पदार्थाला थोडं मीठ घातलं की चव चांगली लागते त्याची. आणि त्यामध्ये मी आता भाजलेली लापशी घालून घेते, दलिया. आता ह्याला मिडियम गॅसवर झाकून ठेवायचं आणि मिडियम गॅसवर शिजू द्यायचं. चांगलं फुलून येतं ते. 10 मिनटातच फुलून येतं चांगलं. बघू शकता तुम्ही पूर्ण त्यातलं पाणी आटलेलं आहे. आणि लापशी पण ती तयार झालेली आहे. आता त्यात थोडे ड्रायफ्रूट घालून घेतले मी भाजलेले. त्यामध्ये मी आता वेलची पावडर घालून घेते थोडी. एका कपानं किंवा वाटीनं घरातल्या कोणत्याही ह्यानं असं प्रमाण घेऊ शकता तुम्ही. झालेलं आहे आता तयार. बाजूला घेते आता ह्याला आणि प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला.
खूपच छान खायला टेस्टी झालेली आहे. नक्की करून बघा एकदा ह्या पद्धतीने. थँक्यू.